नमस्कार. AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत. आजची ब्रेकिंग न्यूज पहा. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याजवळ भीषण अपघात. अज्ञात ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. अंजनगाव उमाटेतील युवक ठार. टेंभुर्णी कुर्डुवाडी मार्गावर टेंभुर्णीपासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याजवळील गंगामाई हॉस्पिटल समोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक 22 सकाळी 9:30च्या सुमारास घडली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रामकृष्ण रतन गाडवे वय 74 राहणार अंजनगाव उमाटे तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे भाऊ प्रभाकर रतन गाडवे वय 59 हे रविवारी सकाळी त्यांच्या मोटारसायकल क्रमांक MH45 AA 6112 वरून टेंभुर्णीहून कुर्डुवाडी मार्गे गावाकडे जात होते. दरम्यान विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याजवळ गंगामाई हॉस्पिटल समोर अज्ञात ट्रकवरील अज्ञात चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ट्रक डाव्या बाजूच्या लेनमध्ये आल्याने प्रभाकर गाडवे यांच्या मोटारसायकलीची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलीचे सुमारे 20,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. उशिराने फिर्याद दाखल करण्याचे कारण फिर्यादीकडून असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सरडे करत आहेत. आरोपी ट्रक व चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहे. टेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 94/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 106, 324(4) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184, 134, 134(ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सरडे जाधव तपास करत आहेत.